शहरातील न्यू पाच्छापेठ विजापूर वेस्ट जेल रोड पोलीस ठाणे परिसरात 4 मजली इमारतींना परवानगी असताना त्या ठिकाणी अनेकांनी 6 ते 8 मजली इमारती उभारल्याची बाब समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृह परिसरात 2 उंच इमारती उभारल्या असून त्यातून तुरुंगातील कैदी दिसतात। या इमारतींची उंची कमी करण्यात यावी, त्यांचे बांधकाम नियमानुसार आहे का या संदर्भात तुरुंग प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे। महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी अधिकारात नसतानाही अनेकांना बनावट बांधकाम परवानगी दिले आहेत। या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। पण 2021-2022 या 2 वर्षात अंदाजे 250हून अधिक जणांना अशा प्रकारे बांधकाम परवाने दिल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे। त्याची आता पडताळणी सुरू झाली आहे। दुसरीकडे न्यू पाच्छापेठ विजापूर वेस्ट जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांनी उंच इमारती उभारल्या असून त्या ठिकाणी केवळ 3 मीटरचाच रस्ता असल्याची ही बाब समोर आली आहे। इमारत पडल्यास त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते अशी स्थिती आहे। या इमारतींना आता कोणी परवानगी दिली? बांधकाम परवानगी देताना नियम डावलण्यात आले आहेत का? नेमकी परवानगी किती बांधकामासाठी होती? प्रत्यक्षात किती बांधकाम झाले? या सर्व बाबींची पडताळणी सुरू झाल्याचे सांगितले। अनधिकृत बांधकामावरही लवकरच कारवाई केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। अधिकार नसताना बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आता आणखी किती जणांना असे परवाने दिले आहेत याची पडताळणी सुरू आहे। दुसरीकडे जागेचा मोजणी नकाशा आणि मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे असल्याशिवाय गुंठेवारीस परवानगी दिली जात नाही। मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे अशी माहिती मनीष भिष्णोरकर, उपसंचालक नगर रचना, सोलापूर महानगरपालिका यांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।